सर्वांना नमस्कार. कॉन्ट्रॅक्ट मॅरेज अभय दीक्षा या लव्ह स्टोरीचे 17 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. जेसीनं दीक्षाला अभयच्या शपथेची आठवण करून दिली आणि दीक्षालाही कदाचित असं वाटलं की मी शपथ मोडते की काय, म्हणूनच अभयचं असं झालं. जेसीच्या बोलण्यात काय जादू होती कुणास ठाऊक. एकीकडे अभयही विरघळण्याचा आणि दुसरीकडे दीक्षाला सुद्धा ती बरोबर ट्रॅप करायची. तिच्या कावेबाज डावांची अजून दीक्षालाही कल्पना नव्हती आणि अभयला सुद्धा. जेसी दीक्षाला म्हणाली, तू इथून निघून जा, आणि दीक्षाने जेसीला ठणकावून सांगितलं, अभय बरा झाल्याशिवाय मी इथून कुठेच जाणार नाही. आणि दीक्षा तिला डॅशिंग लुक देऊन तिथून निघून गेली. जेसी दीक्षाच्या तोंडाकडे बघतच राहिली. आता पुढे. इकडे जेसीने चिडूनच मीतला फोन केला. मीत आता तुरुंगातून सुटला होता. हाय जेसी डार्लिंग, बोल ना. जेसी तावातावानं बोलत होती. तिचा तिळपापड झाला होता. रागानं अंगाची लाही झाली होती तिच्या. तिची हिंमत कशी झाली मला असं बोलायची? कोण समजते कोण ती स्वतःला? मीत म्हणाला, जेसी काय झालं? अरे ती दीड दमडीची दीक्षा नोकरासारखी राहते अभयच्या घरात आणि माझ्यावर रुबाब करते. ती अजून इथेच आहे. मीत म्हणाला, ती निघाली होती रे इंडियात, पण पुन्हा या अभयचा ॲक्सिडेंट झाला आणि तिला कळला. आणखीन थोडा लेट त्याचा ॲक्सिडेंट झाला असताना तर तिला काहीच पत्ता लागला नसता. आणि ती भारतात इतक्या सहजासहजी परत जाणं शक्य आहे का? किती जीव लावते त्याला ती माहीत आहे ना. आतापर्यंत त्याची शपथ घालून मी तिला त्याच्यापासून दूर ठेवलं होतं. आणि कशीबशी ती निघाली सुद्धा होती भारतामध्ये, पण आता त्याचाही उपयोग होत नाही असं दिसतंय. मीत म्हणाला, काय? अभयचा ॲक्सिडेंट झाला? कधी? कुठे? आता तो कसा आहे? तो अशी चौकशी करत होता जसं काय त्याला त्याची खूप काळजी वाटत होती, पण मनातून मात्र खूपच खुश होता की बरं झालं, त्यालाही त्याच्या कर्माची शिक्षा मिळाली. मला तुरुंगात टाकतो का तो? त्याच्या कर्माची शिक्षा त्याला बरोबर मिळाली. जेसी म्हणाली, मीत, या दीक्षाचं काहीतरी करावं लागेल हां आता. माझ्या ना अगदी डोक्यात गेली आहे ती. अरे आता तिला मी म्हणाले की तू जा भारतामध्ये, मी घेते अभयची काळजी, तर मला म्हणाली कशी की अजिबात जाणार नाही. याचा काय अर्थ आहे? तिच्यामुळेच अभय माझ्याशी लग्न करत नाही. मला तर लवकरात लवकर त्याच्याशी लग्न करून त्याची सगळी प्रॉपर्टी हडप करायची आहे. मीत म्हणाला, ते कसं शक्य आहे? जेसी विचित्र हसत म्हणाली, एव्हरीथिंग इज पॉसिबल फॉर मी. मला जेसी म्हणतात. अरे त्याला रात्री थोडी ड्रिंक पाजली आणि मादक आवाज काढून अभय किस मी अँड लव मी म्हणालं की असा घायाळ होऊन मेणबत्तीसारखा पाघळतो, आणि मग मी त्याच्या प्रॉपर्टीच्या पेपरवर सह्या घेणार आणि मग सगळी प्रॉपर्टी माझी, आणि अशा प्रकारे मी त्याला रस्त्यावर आणणार. मीत म्हणाला, तुझा प्लॅन तर चांगला आहे, पण दीक्षा असेपर्यंत तो काही सक्सेस होणार नाही, कारण आता त्याचा ॲक्सिडेंट झाला आहे म्हटल्यावर ती 24 तास त्याच्या आसपास राहणार. आणि मग तू कसं करणार हे सगळं? जस्ट वेट अँड वॉच डिअर. तू फक्त बघत राहा मीत. आता मी अभयची काळजी घेण्याचं असं नाटक करते की दीक्षाला खात्री पटली पाहिजे की मी अभयला सांभाळू शकते. मग ती गेली की फक्त मी आणि अभय राहीन. मग माझा प्लॅन सक्सेस होईल आणि अभयसुद्धा आयुष्यातून उठेल कायमचा, आणि दीक्षासुद्धा. मला तिला अभयपासून तोडायची होती रे. तिच्यामुळे त्यानं मला कानाखाली दिली. ती त्याच्यापासून दूर गेली की मग तो तिच्या आठवणीत स्वतःला त्रास करून घेणार. मग माझं काम आणखीनच सोपं होणार, कारण मी त्याला दिलासा देणार. मी त्या दोघांना सुखी होऊ देणार नाही, कधीच एक होऊ देणार नाही. माझा प्लॅन काम करत होता, पण या ॲक्सिडेंटने सगळा घोळ केला. आणि हे ऐकून मीत म्हणतो, जेसी आय मिस यू बेबी. तू मला भेटायला केव्हा येते? का त्या अभयच्या ॲक्सिडेंटमध्ये मला विसरून गेलीस? जेसी हसून म्हणाली, नाही, दिवसा जरी मी इकडे असले तरी आता नाईटला इथे थांबून काय उपयोग? मी तुझ्याकडेच येईन. मीत म्हणाला, आय एम वेटिंग. बरं चल, ठेवतो मी फोन. ऑल द बेस्ट डिअर. असं म्हणून त्यानं फोन ठेवला. आता 5-6 दिवस दीक्षा अभयची हॉस्पिटलमध्ये खूप काळजी घेते आणि त्याच्या तब्येतीत खूप लवकर सुधारणा होते. आज अभयला डिस्चार्ज मिळणार होता.
डॉक्टरांनी दीक्षाचं खूप कौतुक केलं आणि चेष्टेने म्हणाले सुद्धा, तुम्ही आमचं अजून 8 दिवसाचं बिल बुडवलं. हा पेशंट इतका लवकर बरा झाला की आम्हाला 8 दिवस अगोदर सोडावा लागत आहे. अभय दीक्षाकडे बघून गालात हसत होता. खरं तर दीक्षा जवळ नसती तर अभय कधी बरा झाला असता काय माहीत. त्याच्या मनानं उभारीच घेतली नसती या ॲक्सिडेंटमधून बरं व्हायची. आजारपण बरं होण्यासाठी औषधांसोबतच काळजी घेणारी व्यक्ती सुद्धा तितकीच असरदार असावी लागते. अभयच्या बाबतीत डॉक्टरांची दवा आणि दीक्षाची दुवा दोन्ही काम करत होतं. मग तो लवकर बरा होणारच ना. दीक्षाचा सहवास, तिचा स्पर्श, तिचं त्याच्याभोवती वावरणं त्याच्या मनाला एक वेगळीच जाणीव करून देत होतं. टवटवी आणायचं आणि तो आतून फुलायचा. मन प्रसन्न राहायचं. अगदी एखाद्या फुलांच्या बागेत गेल्यासारखं प्रसन्न सुंदर त्याला वाटायचं ती जवळ असली की. आणि औषध गोळ्यांपेक्षा तो तिच्या देखभालीने लवकर बरा झाला. मग आज दीक्षा दुपारीच अभयला औषधं देऊन झोपवून घरी आली आणि तिने त्याच्या वेलकमची सगळी तयारी केली. स्वतःही सुंदर साडी घालून तयार झाली. मग तिने हॉस्पिटलमध्ये फोन केला आणि सोबतच नोकरसुद्धा पाठवला. अभय झोपेतून उठला आणि नोकर म्हणाला, सर आपल्याला घरी जायचं आहे, मी तुम्हाला न्यायला आलोय. अभय आसपास दीक्षाला पाहतो पण त्याला ती कुठेच दिसत नाही. तो तिला शोधू लागला आणि ती त्याला सापडेना. तो कासावीस झाला. अभयला तर समजेच ना की दीक्षा अचानक कुठे गेली. ती मला पुन्हा सोडून तर गेली नाही ना. मला डिस्चार्ज मिळताना ती का नाही सोबत. मग नोकर त्याला घरी घेऊन आला. अभयच्या मनात आता असंख्य शंका कुशंका येत होत्या. त्याला घरी येऊ वाटत नव्हतं. घरी आलो की मी पुन्हा बरा होईल आणि पुन्हा दीक्षा मला सोडून जाईल. मग त्या घरात राहून काय करू मी, ज्या घरात दीक्षा नसेल. निदान हॉस्पिटलमध्ये आहे तोपर्यंत ती सोबत तरी असेल असं त्याला वाटायचं. आणि त्यानं घरी येऊन दारात पाहिलं तर हातात आरतीचं ताट घेऊन दीक्षा अभयची वाट पाहत होती. ती खूप सुंदर दिसत होती आणि खूप प्रसन्न चेहरा होता तिचा. तिला बघून अभयच्या मनावरचं सगळं मळप दूर झालं. दीक्षाने अभयला ओवाळलं आणि घरात घेतलं. आता इथून पुढे तिनेच त्याला हाताला पकडलं. त्याचा एक हात खांद्यावर घेतला आणि त्याच्या रूममध्ये घेऊन आली. अभयने रूममध्ये प्रवेश केला. त्याचे डोळे विस्फारले आश्चर्याने. त्याच्या चेहऱ्यावर एक मंद स्माईल आली. पूर्ण रूम डेकोरेट केलेली होती. गुलाबाची फुलं, बुके, फुगे यांनी. जमिनीवर सुद्धा फुलं पसरली होती आणि त्यावरून ती अभयला घेऊन सावकाश बेडपर्यंत आली. अभयला तर काय बोलावं आणि काय नाही हेच समजत नव्हतं. तिच्या वागण्याचा सध्या तरी त्याला अर्थ लावता येत नव्हता. पण जे होतं ते खूप सुंदर होतं आणि ते गुपचूप पाहायचं डोळ्यांनी फक्त, असं त्यानं ठरवलं. आणि तो तिला म्हणाला, दीक्षा थँक्यू. ती काहीच न बोलता खाली गेली आणि त्याच्यासाठी ज्यूस घेऊन आली. त्याला म्हणाली, आराम कर. आणि आता ती अभयची खूप सेवा करत होती. त्याला जेवण देणं, औषध वेळेवर देणं, त्याला उठताना बसताना त्रास व्हायचा तेव्हा आधार देणं, सगळं दीक्षा करत होती. स्पंजिंग तेवढं ती नोकराकडून करून घ्यायची, कारण तिला अभयच्या इतक्या जवळ जायला आता लाज वाटायची. आणि एक दिवस जेसी आली आणि अभयच्या रूममध्ये गेली. दीक्षासुद्धा तिथेच होती आणि ती दीक्षाला म्हणाली, दीक्षा आता तू अभयचं काहीच करायचं नाहीस. मी आहे ना, सगळं मीच करणार. मी त्याची होणारी बायको आहे आणि आम्ही दोघं एकमेकांना चांगलंच ओळखतो. मी त्याचं सगळं करू शकते. आफ्टर ऑल तो माझा होणारा नवरा आहे. हे ऐकून अभयला थोडा राग आला. त्यानं दीक्षाच्या तोंडाकडे पाहिलं. पण दीक्षाचा सुद्धा आता नाईलाज झाला. मग अभय तर काहीच बोलला नाही, कारण त्याचा निर्णय किंवा त्याच्या बोलण्याला आता काहीच किंमत नव्हती. आता जे काही करणार होती ती दीक्षाच करणार होती आणि ती तर अभयला जेसीला सोपवून रिकामी झाली होती. निर्णय घेणं जर अभयच्या हातात असतं तर आतापर्यंत इतका गुंता होऊन बसलाच नसता. मग जेसी म्हणाली, मी एक नर्स बोलावते आजच. ती अभयचं सगळं करेल. आजकाल पैसा दिला की सगळं होतं. आणि दीक्षाने चिडून तिच्याकडे पाहिलं आणि दीक्षा तिला म्हणालीच, मग सगळ्याच कामासाठी नर्सच चालेल ना, रात्रीसाठी सुद्धा. पैसा दिला की सगळं मिळतं. मग तुझी काय गरज. तू त्याची होणारी बायको आहेस ना.
तू स्वतः त्याची काळजी घेतली पाहिजे. तुला जमणार असेल तर बोल. आता दीक्षाचं हे सडेतोड बोलणं ऐकून जेसीला पुन्हा शॉक बसला आणि अभय गालातल्या घालात हसत होता. दीक्षा सगळं सहन करू शकत होती, जेसी आणि अभयचं एकत्र येणं सुद्धा, कारण तिला कुठल्याही परिस्थितीत फक्त अभय खुश राहावा असंच वाटत होतं. सगळं त्याच्या मनासारखं व्हावं, त्याला दुःख वाटू नये. पण आता जर त्याला इतका त्रास होत असेल आणि ज्या कारणाने हा त्रास होत असेल ते कारण दीक्षाला आवडणारच नाही. दीक्षा कसं सहन करेल हे? आणि जेसीसुद्धा तोंडात मारल्यासारखी गप्प उभा राहिली. मग दीक्षाने सूप आणलं आणि ती अभयला सूप पाजू लागली. तर जेसी म्हणाली, दीक्षा तू इकडे आण. तुला काही करायची गरज नाही. मी सांगितलं ना तुला, हे करायची मी करणार आहे. आणि दीक्षानं सुद्धा थोडंसं चिडून तिच्या हातात सूप दिलं आणि जेसीला म्हणाली, घे तूच पाज. आणि दीक्षा हाताची घडी घालून तोंड पाडून उभा राहिली तिच्या शेजारीच. दीक्षा तिच्यावर सगळं लक्ष ठेवून उभा होती आणि जेसीने जसा चमचा बुडवला तसा अभयच्या तोंडात घातला आणि अभय मोठ्याने ओरडू लागला. त्याची जीभ खूप भाजली होती. तसा दीक्षाचा जीव खूप कळवळला. तोंड अभयचं भाजलं होतं, पण दीक्षाला मात्र त्रास होत होता. तिने जेसीच्या हातातून चिडूनच सूप घेतलं आणि म्हणाली, तू आण बरं इकडे, तुला नाही जमणार. अशी पेशंटची काळजी घ्यायची असते का? तू कधी केलं आहे का हे? भाजलं ना त्याचं तोंड. मग काय, जेसीनं सुद्धा लगेचच ते देऊन टाकलं दीक्षाच्या हातात. आता दीक्षाने अभयच्या गळ्यावर शर्टवर सांडलेलं सूप रुमालाने पुसलं. त्याला पाणी प्यायला दिलं आणि हळूच मायेनं विचारलं, जीभ भाजली का अभय? तिच्या डोळ्यात काळजी दिसत होती आणि अभयसुद्धा लहान मुलासारखा ओठ बाहेर काढून म्हणाला, हो खूप भाजली. दीक्षाच्या चेहऱ्यावर आता जेसीबद्दल राग दिसत होता आणि ती पुटपुटत होती. अशी घेतात का आजारी माणसाची काळजी? असं सूप पाजल्यावर कसं होणार? हिला तर काहीच येत नाही. अभय तिचं ते पुटपुटणं ऐकत होता आणि मनातल्या मनात हसत होता आणि म्हणत होता, तूच ग दीक्षा. आता जेसी बाजूलाच बसली होती आणि मोबाईलमध्ये बघत होती, हसत होती, चॅटिंग करत होती, रील्स बघत होती, मधून डान्ससुद्धा करत होती. दीक्षा तिला म्हणाली, जेसी अभयचं स्पंजिंग करशील का? जेसी म्हणाली, व्हॉट? मी का करू? दीक्षा म्हणाली, अगं त्यात एवढं दचकायला काय झालं? जेसी म्हणाली, अगं नोकराला सांग ना, नोकर आहे ना घरात, तो करेल की हे सगळं. दीक्षा म्हणाली, आज नोकराची तब्येत ठीक नाही आणि मी त्याचं स्पंजिंग करत नाही. नोकरसुद्धा आला नाही, तू त्याची होणारी बायको आहेस ना, तो हक्क आहे तुझा. आणि जेसी म्हणाली, मी नाही असलं काही करणार, तूच कर. असं म्हणून पुन्हा मोबाईलमध्ये बघायला लागली आणि दीक्षाने अभयच्या चेहऱ्याकडे पाहिलं. त्याचा चेहरा पूर्ण खराब झाला होता, फ्रेश वाटत नव्हता. मग शेवटी दीक्षानेच अभयचा शर्ट काढला आणि स्पंजने त्याची पाठ, अंग पुसून दिलं. हे करताना आता दीक्षा फार संकोचित होती. त्याच्या भारदस्त छातीवरून ती हळूवार हात फिरवत होती आणि तो तिलाच एकटक प्रेमाने बघत होता. हे दीक्षाच्या लक्षात येत होतं आणि तिची नजर वर उचलून बघण्याची हिंमत होत नव्हती. अभयच्या जवळ आलं की तिचे डोळे आपोआप लाजून झुकत होते. तोंडाने ती काहीही नाही म्हणाली तरी त्याचं प्रेम तिच्या आतमध्ये इतकं रुतलं होतं खोल की ते आता तिलाही बाहेर काढणं शक्य नव्हतं. मग दीक्षाने त्याच्या विशाल छातीवरून अलगद स्पंज फिरवून ती पुसून काढली आणि अभय मात्र डोळे मिटून तिचा तो कोमल नाजूक स्पर्श हृदयापासून फील करत होता आणि दीक्षा आणि अभयचा रोमांस पुन्हा भरत होता, फुलत होता. दीक्षाने अभयला दुसरा शर्ट घातला आणि तो घालताना त्याच्या हाताला जरा धक्का लागला. आऊच! अभय ओरडला. सॉरी. दीक्षा त्याचा चेहरा ओंजळीत घेऊन काळजीने म्हणाली. अभय तिच्या डोळ्यात एकटक पाहत होता पुन्हा एकदा आणि तिने लाजून नजर वळवली. संध्याकाळ झाली तशी जेसी गेली. ती कशाला थांबेल आता? मग दीक्षा तिच्या रूममध्ये उशिरा अभयला औषधं वगैरे देऊन झोपून गेली. तसं थोड्या वेळाने अभयच्या रूममधून खूप मोठा आवाज झाला आणि दीक्षा दचकून उठली. ती धावतच अभयच्या रूममध्ये गेली तर अभय बाथरूमजवळ पडला होता. अरे काय हे? काय झालं? असा कसा पडलास तू आणि इथे कसा काय आलास? अभय म्हणाला, ते मला वॉशरूममध्ये जायचं होतं. दीक्षा त्याला ओरडत म्हणाली, मग मला सांगायचं ना, काय गरज होती तुला एकट्याला उठायची? आता बघ बरं, लागलं असतं तर.
अभय गाल फुगवून म्हणाला, कसं सांगू? 4 हाका मारले मी तुला, पण तुझी झोप लागली होती बहुतेक. आणि खरंच दीक्षा खूप दमल्याने गाढ झोपली होती. इतके दिवस झाले अभयच्या काळजीने तिला व्यवस्थित झोप नव्हती लागली. मग दीक्षाने त्याला पुन्हा बेडवर झोपवलं आणि ती खाली आली. तिनं तिचं ब्लँकेट घेतलं आणि अभयच्या रूममध्ये सोफ्यावर जाऊन झोपली आणि म्हणाली, आता अजिबात एकटं न सांगता उठायचं नाही. मी आहे इथेच, मला हाक मार. आता तू पूर्ण बरा होईपर्यंत मी तुझ्याच बेडरूममध्ये झोपणार आहे. आणि हे ऐकून अभय मनातच म्हणाला, दीक्षा, मी बरा होईपर्यंत फक्त नको ना. मग मला कधीच बरं होऊच नाही असंच वाटतंय. मी वाट पाहतोय त्या दिवसाची जेव्हा तू कायमचीच माझ्या बेडरूममध्ये येशील, तेही हक्कानं, माझी बायको म्हणून. आता या कथेचा नेक्स्ट पार्ट लवकरच येईल. अभय आणि दीक्षाचं फुलणारं प्रेम पाहायला आवडेल का? कमेंट्स करून नक्की सांगा. आणि अशाच आणखीन सुंदर कथा ऐकण्यासाठी आपल्या मराठी चातुर्य कथा या चॅनलला सबस्क्राईब करा. त्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्या कथासुद्धा खूप छान आहेत, नक्कीच आवडतील तुम्हाला अशी खात्री आहे. धन्यवाद.